आझाद मैदानात ओबीसी एकवटले, मराठ्यांच्या आरक्षण शासनादेशाला ओबीसींचा विरोध। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणखी अडचणीत येणार, पोलिसांचा अहवाल डावलून सचिन घायवळला दिला शस्त्र परवाना। सचिन हा गुंड निलेश घायवळचा भाऊ। कोंढव्यात दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई, कोंढव्यामध्ये आक्षेपार्ह हालचाली असल्याचं एटीएस कडे, खात्रीला एक सूत्र। अकोल्यामध्ये ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या झाल्याचा दावा, ओबीसी कुटुंबाचा शासकीय मदतीसाठी आग्रह। सोलापुरात 700 कोटींच्या ठेवी अडकल्या, समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आणले निर्बंध, समर्थ बँक खातेदारांमध्ये मोठी खळबळ। मुंबईतील प्रस्तावित पाणी कपात टळली, पिसे पांझरापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम लांबणीवर, पिसे पांझरापूर केंद्राच्या दुरुस्तीमुळे होणार होती पाणी कपात। वादग्रस्त कफ सिरप कंपनीच्या मालकाला अटक, कोल्ड्रिफ्टचा मालक रंगनाथन गोविंदन अटकेमध्ये, मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई। विमानतळाचं उद्घाटन झालं, पाठीवर नाव कधी लागणार, दीपा पाटील समर्थकांचा सवाल, पंतप्रधानांकडून दीपा पाटील यांचं स्मरण। भारत आणि इंग्लंड दरम्यान आज विविध करार होण्याची शक्यता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांची मुंबईमध्ये भेट, भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईमध्ये द्विपक्षीय चर्चा। सरन्यायाधीश जोडाफेक प्रकरणाला वेगळंच वळण, राकेश किशोर स्वतःच दलित असल्याचं उघडकीस, सरन्यायाधीशांकडून अद्यापही जोडा मार प्रकरणात तक्रार नाही। कोल्हापुरात एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा, उद्योगपतीच्या बेहिशेबी संपत्तीची आयकरकडून मोजदाद। महाराष्ट्र काँग्रेसचा आयटी सेल अजूनही झोपलेलाच, पक्षाच्या वेबसाईटवर अजूनही नाना पटोलेचं अध्यक्षपदी, हर्षवर्धन सपकाळ यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेख। पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास झाला सोपा, आरे ते कफ परेड भूमिगत मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेत। मुंबईमध्ये आलिशान गाड्यांचा अपघात, बीएमडब्ल्यू आणि पोर्शे धडकल्या, पोर्शे वाहनाचं भारी नुकसान। हमास आणि इस्रायलमध्ये शांतता करार, अमेरिकेची मध्यस्थी सुफळ झाल्याचा ट्रम्प यांचा दावा, नेत्यानाहू म्हणतात हा केवळ पहिला टप्पा। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्वपूर्ण संरक्षण विषयक करार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये करारनाम्यावर स्वाक्षरी। दिलीप खेडकरचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, बेलापूर कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणी निर्णय झाल्याची माहिती। अमरावतीमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की, परीक्षा अर्ज भरण्याच्या ऑनलाईन पोर्टलसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, आंदोलनाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे प्राध्यापकानं विद्यार्थ्याचा मोबाईल खेचला।